2001 मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळा आज उभा आहे. पण या सगळ्या राजकीय गदारोळात एक नाव कायम मागे राहिलंय. राजकीय आरोप प्रत्यारोप, मनसेच्या अनधिकृत अनावरणाचा धुराळा, पोलीस कारवाई, महापालिकेचा विलंब या चर्चेत खरी मेहनत करणाऱ्या व्यक्तीवर कोणी लक्ष दिले नाहीये. ती व्यक्ती म्हणजे माजी महापौर जयवंत सुतार. 1995 पासून सुतार सातत्याने पाठपुरावा करत नेरूळच्या चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौक हे अधिकृत नाव मिळवून दिले. शिवप्रेमींच्या मागणीनुसार सिंहासनारूढ पुतळा उभारण्यासाठी त्यांनी प्रत्येक पायरीवर काम केले. महापौर असताना तब्बल 50 लाख रुपयांचा स्वेच्छा निधी या चौकाच्या सुशोभीकरणासाठी दिला. पुतळा उभारण्यासाठी आवश्यक परवानग्या, कमिटी, अप्रुव्हल, प्रशासनाशी संवाद, सगळे काम जयवंत सुतार यांनी स्वतः हाताळले. आज राजकीय गदारोळात लोक फक्त अनधिकृत उद्घाटनावर आणि मनसे आणि प्रशासनावर बोलत आहेत. पण या पुतळ्याच्या स्थापनेचा खरा श्रेय ज्या व्यक्तीला जाते त्या व्यक्तीचंच नाव जयवंत सुतार आहे. महापालिका प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अनावरण विलंबले, पण या प्रकरणात जयवंत सुतार यांची कुठलीही चूक नाहीये. जयवंत सुतार यांनी शांतपणे आणि सातत्याने फक्त एकच मागणी केली आहे, महाराजांचा मान राखा, अनावरण तात्काळ करा. आज पुतळा उभा आहे, पण नेरूळ मध्ये एकच चर्चा आहे. ज्यांचं नाव मोठं असायला हवं होतं तेच विसरलं गेलं, आणि ते नाव म्हणजे जयवंत सुतार, छत्रपतींच्या पुतळ्याचा खरा शिल्पकार. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, नवी मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.